काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मॅडम, काय सांगाल, आज संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवरती अनेक आरोप केलेले आहेत। त्यांच्यावरती जी कारवाई केलेली आहे ती कारवाई नसून त्यांनी सांगितलं की मी अगोदर पत्र दिलं होतं, त्यामुळे नक्कीच मोठी नाराजी त्यांच्यामध्ये दिसून आलेली आहे। असं आहे की कालपर्यंत संजय निरुपम बोलत होते त्यावेळेला मी त्यांचं ऐकत होतो, कारण ते पक्षामध्ये होते। काल रात्री ज्यावेळी त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय झाला त्याच्यानंतर आमचं त्यांना सांगणे की त्यांनी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बाबतीत तोंड सांभाळून बोललं पाहिजे। ज्या तऱ्हेने ते बोलतात वाचाविरुद्ध ते आहेतच, पण काँग्रेस पक्षाने त्यांना काही नाही दिलं। आणि ज्या तऱ्हेने आपण आम्हाला सांगताय आपल्याला महात्मा गांधी किती समजलेत आणि पंडित जवाहरलाल नेहरू किती समजले हे आपल्या वक्तव्यातूनच त्या ठिकाणी दिसण्याचं झालं, आणि तुमच्या बुद्धीची कुवत पण त्या ठिकाणी आम्हाला कळली। मला एक सांगायला पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी आपण आहात, आता तुम्ही जाणार आहात, आम्हाला अनुभव आहे। मागील काळामध्ये सुद्धा अशीच वाचाळवीराची तुम्ही परंपरा केली होती आणि खूप सारे शब्द तुम्ही बोलला होतात। तिथल्या जातात ज्या ठिकाणी त्या ठिकाणचे नेते असतील, कार्यकर्त्यांचे ते कसे वागतात आणि कसं तिथलं संघटन करतात सर्वांना आम्हाला अनुभव आहे। तुम्ही जिकडं जाल तिकडं जावा। तुम्हाला इतर पक्षातले लोकसुद्धा म्हणतात की एका पक्षातली घाण दुसऱ्या पक्षात घेऊ नका, म्हणजे तुमची आज काय किंमत केलेली आहे हे मला वेगळ्याने सांगायची गरज नाही। ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, ज्या पक्षाने तुम्हाला खासदारकी दिली, ज्या पक्षाने तुम्हाला आल्या मुंबईचं अध्यक्षपद दिलं, तुम्हाला संघटनात्मक मोठी मोठी पदं दिली, त्या पक्षाबद्दल जाताना तुम्ही जे शब्द वापरलेत ते आज आम्ही ऐकून घेतले जरी असले तरी येणाऱ्या काळामध्ये शब्द आणि आमच्या नेत्यांबद्दल बोललेलं बिलकुल आम्ही खपून घेणार नाही। हा आमचा त्यांना इशारा पण आहे, कारण ज्या तऱ्हेने त्यांची बोलण्याची परंपरा आहे आणि जी ते वाचावीरपणा सातत्याने करत असतात तो थांबला पाहिजे हे आमचं त्यांना सांगणं आहे। एक गोष्ट अशी की काँग्रेसला बोलणारे खूप येऊन गेले आणि खूप गेले लोक, पण काँग्रेस पक्ष हा एक विचार आहे आणि हा स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत घराघरात रुजलेला विचार आहे। त्यामुळे असे खूप आले आणि खूप गेले, त्याने काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही। काँग्रेस पक्ष जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये काम करेल। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळात इलेक्शन सगळे एकत्रपणे लढू आणि जिंकू याची मला पूर्ण खात्री आहे। ज्या पद्धतीने ते म्हणतात की काँग्रेस पक्ष संपलेला आहे, शिवसेना संपलेला आहे, अशाबरोबर जाणं योग्य नाही आहे आणि खिचडी घोटाळ्यांसोबत देखील भ्रष्टाचार करण्यासोबत पण माझं राहायचं नाही। मात्र येणाऱ्या काळात त्यांची स्वतःची भूमिका मांडणार आहेत, ते देखील निवडणूक उभे राहणार आहे। मात्र हे जे आज जे बोलले त्याच्या मागचा बोलतो धनीधरी कोण असेल? नाही, नक्की त्यांच्या बोलायला धनी कोण आहे सगळ्यांना सांगायची मी गरज नाही आता, कारण 2-3 शब्द जे त्यांनी वापरले हे आम्ही 3-4 लोकांच्या ट्विटमधून आणि बाकीच्या लोकांच्या माध्यमातून ऐकलेले आहेत। त्यांचा बोलवता धनी कोण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। महाराष्ट्राला सुद्धा राजकारण कळे, पण ज्यावेळी ते काँग्रेसवर एवढे बोलत होते द्वेषाने किंवा वेगाने, तेवढ्याच वेळेने भाजपबद्दल पण बोलायला पाहिजे होतं। ज्या तऱ्हेने ईडीचा वापर चाललाय, सीबीआयचा इन्कम टॅक्सचा वापर चाललाय विरोधकांवरती, त्याच्यावर बोलायला पाहिजे होतं। त्यांनी प्रभू रामांवरती बोलण्याचं काम केलं। महात्मा गांधीजींनी शिकवलेले प्रभू राम आम्हाला, रामचंद्र आम्हाला माहिती आहेत, पण नथुराम गोडसेने शिकवलेले त्यांना कदाचित माहिती असतील। त्यामुळे त्यांची लढाई वेगळी आहे। जर त्यांना सर्व धर्म समभाव समजला नसेल तर त्यांना मला वाटतं की आता काँग्रेसच समजलेली नाही आहे आणि काँग्रेसने तुम्हाला एवढं मोठं केल्यानंतर तुम्ही काँग्रेसच्या बाबतीत बोलावं। काँग्रेसमध्ये खूप लोक आले आणि खूप लोक गेले, पण काँग्रेस जिवंत आहे आणि काँग्रेस एक विचार मी सांगितलं लोकशाही मांडणारा पक्ष आहे। एवढं तुम्ही जे बोलतो तर वाचाळवीरासारखं इतर पक्षात बोलू शकता का? त्यामुळे मला माहिती आहे की जिथे जातील ना तिथल्या कार्यकर्त्या नेत्यांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे आणि मला त्यांना सांगणं आहे, आता आपण गेलेला आहात काँग्रेसबद्दल आणि काँग्रेस नेत्यांबद्दल एक चिकारी शब्द बोलायचा नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही खपूनही घेणार नाही। मात्र त्यांचं म्हणणं की जे हायकमांड पासून जे 5 जण आहेत त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्यामुळे अनेक लोक नाराज आहे आणि काँग्रेसमधनं अनेक लोक सोडून जाणार आहे, असं देखील त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। त्यांच्या सर्टिफिकेशनची आम्हाला गरज काय? त्यांच्या वक्तव्याशी आम्हाला घेणं देणं काय? त्याचं बोलता धनी कोण आहे महाराष्ट्राला माहित नाही? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज बघितलं की सरकार तोडणं, सरकारी तिजोरीला सरकारी फंडाला जे आहे ते स्वतःचा पार्टी फंड म्हणून करणं, याच्या विरुद्ध का बोलत नाही आहेत? ते का नाही बोलत आहेत की महाराष्ट्रामध्ये आज महागाई बेरोजगारीवर का नाही बोलत आहेत? त्यांनी काँग्रेसने काय केलं पाहिजे आणि काँग्रेसने कशा तऱ्हेने कुठं काय केलं पाहिजे ह्याची आम्हाला त्यांच्याकडून सर्टिफिकेशनची गरज नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, त्यांना मी आधीच इशारा दिलेला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, त्यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलायचं नाही। त्यांना कधी सर्व धर्म समभाव कळलेले नाही आहे, त्यांना महात्मा गांधी कळलेले नाही आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू कळलेले नाही आहेत आणि काँग्रेसची परंपरा पण त्यांना समजलेली नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता ते पक्षातून गेलेले आहेत, ज्या ठिकाणी ते जातील तिथल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे, कारण मला माहिती आहे की ज्या तऱ्हेने ते संघटनेमध्ये वागतात किंवा त्यांची जी पद्धत आहे कार्यपद्धती त्याचा आम्हाला चांगला अनुभव आहे। आता कालपर्यंत आम्ही काही बोलत नव्हतो, कारण काँग्रेस पक्षामध्ये एक परंपरा आहे, सगळ्या नेत्यांचं ऐकलं जातं। आता बघू ना, जातील तर बघू आम्ही त्यांचं पुढं काय होणार त्या काळात बघतील। तुम्ही ट्विट केले की गंज त्यांच्या सिद्धांताला लागलेला आहे, त्यांच्या राजकारणासाठी लागलेला आहे, कसं बघताय? 100% गंज त्याच्या विचारसरणीला लागलेला आहे। जेव्हा ते बोलतायत ना
तर त्यांनी सगळ्याच विचारावर बोलायला पाहिजे होतं ना. त्यांनी का नाही एकनाथ शिंदेबद्दल बोलले, ते का नाही भाजपाबद्दल बोलत आहेत, ते का नाही देशाच्या प्राईम मिनिस्टरांबद्दल बोलत आहेत. आज ज्या तऱ्हेने तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये विरोधकांवरती कारवाई होतात, सत्ताधारावरती कारवाई होत नाही. आज विरोधकांना फंड मिळत नाही. सरकारी तिजोरीचा फंड हा का सरकारी जो लोकांच्या टॅक्समधून आलेला आहे स्वतःचा पार्टी फंड म्हणून सांभाळला जाते. याच्या विरुद्ध ते बोलत नाही आहेत. आणि जिथे बोलायला पाहिजे त्या विषयावर न बोलता तुम्ही आपल्या पक्षाबद्दल बोलायचं काम करायची गरज नव्हती. ज्या तऱ्हेने तुमचे एक एक स्टेटमेंट आल्या, आम्ही संयमाची भूमिका ठेवली, पण यापुढे ती संयमाची भूमिका राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये हा इशारा त्यांनी समजून घ्यावा की त्यांनी आमच्या पक्षाच्या बाबतीत कुठलीही भूमिका आणि कुठल्या बाबतीत बोलायचं नाही. तुम्हाला असं सूर्याकडे बघून थुकल्याने सूर्यावरती थुकी जात नसते, ती त्याच्या माशाला तोंडावर पडत असते. त्यामुळे येणाऱ्या काळात लोक जनताच दाखवेल त्यांना की तुम्ही जे बोलतायत तुम्हालाच कळेल की इलेक्शनमध्ये उभं राहावं, तुम्हाला तुमचं कळून जाईल काय आहे तुमची परिस्थिती. त्यांना अपेक्षा होती का काँग्रेसमधून इलेक्शनमध्ये निवडणूक लढवायची, मात्र ती कुठेतरी दिली नसल्यामुळे कुठेतरी आता राजीनामा देणं आणि तुमच्याकडनं हकलपट्टी होणं आणि दुसरीकडे त्यांना देखील आता ऑफर येईल भविष्यात असं देखील. असं आहे की राजकारणामध्ये कधी परिस्थितीमध्ये तिकीट मिळतात, कधी परिस्थिती मिळत नाही. आणि त्यांच्यासाठी किती लढण्याचं काम केलं हे मला सांगायची गरज नाही, त्यांनाही सांगायची गरज नाही. त्यामुळे लढण्याचा अध्यक्ष म्हणून मी खूप त्यांच्यासाठी काम केलं. पण पक्षशिस्त नावाची काही पद्धत असते, पक्षश्रेष्ठींबद्दल एक विश्वासार्हता काही पद्धत असते. परंतु मला आजपर्यंत त्यांचा मागचा सुद्धा जर अनुभव तुम्ही बघितला असेल, जितके पक्ष त्यांनी बदलले त्यांचा मागचा अनुभव बघितला असेल तर पक्षशिस्त काय असते त्यांना माहीत नाही, विचारधारा काय असते हे त्यांना माहीत नाही, आणि किती बोललं पाहिजे याचं लिमिट काय असतं हेही त्यांना माहीत नाही. पण यावेळी त्यांनी आता मागच्या वेळी त्यांनी केले, आम्ही ऐकून घेतले काँग्रेस पक्षात होते म्हणून. यापुढे ते करतील तर त्यांना सहन करावे लागतील येणाऱ्या काळामध्ये त्रास. त्यांचं आताच भ्रष्टाचाराबाबत आरोप करायला लागलेत, मात्र आता अनेक जणांवरती आरोप लागले होते, राष्ट्रवादी असेल, प्रफुल्ल पटेल असेल, मात्र त्यांना आता कुठेतरी क्लोजर रिपोर्ट क्लीन चिट मिळाली आहे. त्याबाबत काय ना बोलत नाही, मी तेच सांगते तुम्हाला की ते बिलकुल याच्याबद्दल बोलत नाही आहेत. अहो, एक सरकार तोडलं या सगळ्या यंत्रणेचा वापर करून, सत्तेमध्ये असलेलं किती सरकार तोडली सांगा मला, विरोधी पक्षामधली असलेली. सरकारी तिजोरीमधला पैसा जसं तुम्ही उल्लेख करताय, कालपर्यंत रवींद्र वायकर होते, आता तिकडे गेले तर काय झाले, अजितदादा गेले, भुजबळ गेले, प्रफुल्ल पटेलांचा क्लोजर रिपोर्ट गेला 840 कोटीचा, अजितदादाचा 17,000 कोटीचा क्लोजर रिपोर्ट गेला, भुजबळांचा क्लोजर रिपोर्ट गेला. ही काय चाललेली परंपरा. आणि तुम्हाला एवढंच जर सत्य बोलायचं आहे, तुम्ही एवढं सांगता आहात की मी एकदम तळमळीने बोलतोय, मी सत्य दाखवतोय, सत्य सगळ्यांबद्दलच बोला ना. बोला, सांगा ना काय भाजपाची परिस्थिती आहे आज, भाजपाची काय परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जर आज भाजपामध्ये म्हटलं तर कॅन्डिडेट का नाही दिले मग खासदार, याचा अर्थ काहीतरी कॅन्डिडेटने काम नाही केलेलं खासदारांनी, किंवा मग तुमचं काय विचारसरणी वेगळी आली आहे म्हणून. मग प्रश्न असा आहे की तुम्ही भाजपाबद्दल बोलत नाही आहात. आज एकनाथ शिंदेच्या भेटतात का खासदारांना तिकीट, आज अजितदादांना भेटतात का, आज कोणाचा वरचढ झालेला आहे. असं आहे की हायकोर्टाने सर्टिफिकेट लागल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काय झाला बघितलं ना आपण आजच. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही बोलायचंच नाही आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायची गरज नाही, कारण काँग्रेस काय हे तुम्हाला कधी कळलं नाही. तुमचा मागचा इतिहास बघितला तुम्हाला कधीच जे आहे ना तुमचा स्वभाव येतो, आणि असं नाही होत की जोरात बोललं की सत्य होतं. त्यामुळे मला त्यांना सांगायचं की तुम्ही ठीक आहे, तुम्ही काँग्रेस होता तोपर्यंत तुमची आम्ही प्रतिष्ठा ठेवली, आम्ही काँग्रेसमध्ये लोकशाही मांडणारी मंडळी म्हणून तुम्ही जे बोलत होता तुमचं ऐकून घेतलं, पण यापुढे आम्ही तुमचं ऐकून घेणार नाही. तुम्हाला सांगायची गरज नाही की काँग्रेसने काय केलं पाहिजे. काँग्रेसमधून एवढे मोठे मोठे नेते गेले, किती कार्यकर्ते गेले सांगा ना मला. मुंबईमधून एवढे चार नेत्याची तुम्ही लोक नावं घेता, मिलिंद देवरा गेले, किती कार्यकर्ते गेले, बाबा सिद्दीकी गेले, किती कार्यकर्ते गेले. आज स्वतः ते पत्रकार परिषद घेत होते, किती कार्यकर्ते ते उपस्थित होते. काँग्रेस ही विचारधारा आणि काँग्रेस विचारधारा एकनिष्ठतेचा प्रश्न आहे, आणि आम्ही खूप उन्हाळे पावसाळे बघितलेत. पण आता येणाऱ्या काळात मजबूतीने उभं राहू आणि ही लढाई जिंकू, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते. अशोक चव्हाण मात्र गेले तेव्हा त्यांनी अपशब्द देखील काढला नव्हता. सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल, मात्र या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यक्ती तुमच्या इतकी वर्ष असू सुद्धा अपशब्द न काढत, आणि संजय निरुपम हे येऊन जेमतेम काही दिवस झाले असं देखील म्हणतात. हो, असं आहे. संजय निरुपम साहेबांचा मागचा जर इतिहास काढला, ते जिथं जिथं गेले, जिथून गेले तिथून त्यांनी तेच केलं आणि पुन्हा त्याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे त्यांच्या बडबोलेपणाला सीमा नाही. त्यांच्या शिस्तता काय असते हे त्यांना माहीत नाही, जेव्हा की ते पक्षाचे अध्यक्ष राहून गेलेले आहेत. त्यामुळे आपली कुठं संयमाने राहिलं पाहिजे आणि किती बोललं पाहिजे हे पण एका व्यक्तीला कळलं पाहिजे. आणि म्हणूनच सांगितलं की सूर्यावर थुकल्याने तुमचं सूर्यावर जात नाही. स्वतःची औकात
लायकी पण बघून थोडं बोललं पाहिजे. एकीकडे महाराष्ट्रात महागाई, भ्रष्टाचार असे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. मात्र बघायला गेलं तर येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात अनेक लोक जे आहेत ते विकासाच्या मतावरती मतं देणारे असं देखील भाजपकडनं बोललं जातं. अबकी बार 48-45 पार 400 बार देखील त्यांचं म्हणणं आहे. का वाटतं येणाऱ्या काळात तुमचा मुद्दा का असतो? हे बघा, हे इलेक्शन हे देशाचं इलेक्शन आहे. ह्या वेळेला देशाचं संविधान आणि लोकशाही ही ह्या इलेक्शनचा गाभा आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. मी तर सुरुवातीपासून बोलते आणि आजही बोलते की ही लढाई भारतीय जनता पार्टीविरुद्ध कुठल्या अलायन्सची नाही आहे. ही जी लढाई जी होणार आहे ना येणाऱ्या काळातली, भारतीय जनता पार्टीविरुद्ध भारताचे लोकांना या लढ्यात उतरावं लागेल. मी लोकांना हात जोडून विनंती करते की बघा तुम्ही काय चाललेलं आहे. आज लोकशाही आहे का? आज सगळ्या चारही संविधानाच्या यंत्रणेवर प्रश्न निर्माण झालेत. न्याय व्यवस्थेवर, मीडियावर, लोकप्रतिनिधीवर, ब्युरोक्रेसीवर प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज सगळ्या विरोधी पक्षांचा जो पक्षावरती सगळ्या सरकारी यंत्रणांचं स्वायत्त राहिली आहे का? राहिलेली नाही आहे. दुसऱ्या ठिकाणी सरकारी तिजोरीचा वापर हा आपल्या स्वतःच्या पार्टीचा फंड म्हणून व्हायला लागलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जाऊन ही जी चाललीत ना आता एवढी आपण बघतोय, ही घाबरलेली आहे भाजपा. माझं तर म्हणणं भाजपा पूर्णपणे घाबरलेली आहे. आणि भाजपासारखे सांगतात ना आम्ही इतके पार, कुठलंच होणार नाही आहे ते. कारण जनतेने जर ठरवलं ना तर ही जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची लढाई आहे. त्यांना वाटतं ना आम्ही धनशक्तीचा वापर करू, का नाही मग त्या इलेक्शनच्या बाबतीत जे बॉन्ड झाले त्याच्याबद्दल का नाही बोलत आहेत? का नाही त्याच्या बद्दल बोलत आहेत? तुम्हाला इतर दिसतात, तुम्हाला केजरीवालांना तुम्ही टाकू शकता जेलमध्ये, पण ज्या माणसाने त्यांना ते केलं त्याचे तुम्ही इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घेऊ शकता. ज्या कंपन्या लॉसमध्ये आहेत त्यांच्याकडून तुम्ही बॉन्ड घेऊ शकता. का नाही त्याची चौकशी होत? का नाही एका बीजेपीच्या नेत्यावरती चौकशी होत, ईडीची कारवाई होत, सीबीआयची कारवाई होत, सगळी विरोधकांवरच कारवाई होते? ह्याचा पण जनतेने विचार केला पाहिजे. म्हणजे मी तर वंचित आघाडीला पण हात जोडून पाय पडून विनंती केली मागच्या काळापासून. भारताचं संविधान बाबासाहेबांनी रचलेलं आहे आणि हे संविधान ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यामध्ये आले, अशा वेळेला सगळ्या गोष्टी मागे सोडून, म्हणजे आमच्या जिल्ह्यात आम्ही हे सांगू की बाबा सर्वांनी आता एक प्रयत्न केला पाहिजे की ही लढाई आपण जिंकली पाहिजे. भाजपाला जिंकून हे काय होणार आहे मला सांगा ना? ह्या देशामध्ये संविधान राहणार आहे का? या देशामधली लोकशाही टिकली राहणार आहे का? आज तर दिसत नाही आपल्याला ही परिस्थिती. त्यामुळे जनतेलाच आता हातामध्ये गोष्टी घ्याव्या लागतील आणि ह्या देशाचं संविधान आणि लोकशाही टिकायची आहे. कारण महाराष्ट्राला तर खूप मोठी परंपरा आहे. आपचं म्हणणं आहे की 400 पार झालं संविधान देखील बदलू शकतो. त्यांच्या स्वतःच्या खासदारांनी बोललेलं आहे, भाजपाच्या काय आम्ही नाही बोललेलं आहे किंवा आपण नाही बोललेलं आहे. भाजपाच्या खासदारांनी बोलले की संविधान बदलणार. त्याच वेळेला तुम्ही बघा, अनुपम खेर असेल, अरुण शौरी असेल, अहो जास्त सोडून द्या ना, देशाच्या पंतप्रधानांच्या आर्थिक मसुदा समितीचे अध्यक्ष ते स्वतः बोलले की 50 वर्ष झाले देशाचं संविधान होऊन, आता ते बदललं पाहिजे, कारण त्यामध्ये काही नवीन गोष्टी आणल्या पाहिजेत. ही भूमिका कोणाची आहे? भाजपाची भूमिका आहे. भाजपाची भूमिका ही नेहमी गोळवणकर गुरुजी हेगडेवारांची राहिलेली आहे. त्यांना मनोवाद पसंत आहे आणि आम्हाला देशाचं संविधान पसंत आहे. प्रश्न असा आहे की ही लढाई विचारधारेची लढाई आहे. पहिलं तर मला हे लोकांना सांगायचं आहे. आणि एका साईडला अशी विचारधारा आहे जी हुकुमशाही, दडपशाही करण्याची आहे आणि एका साईडला लोकशाही तुमच्यासमोर उभी आहे. एका साईडला असं वाटतं की धनशक्तीचा वापर करून आम्हाला लोकांना करू शकतो, त्या साईडला जनशक्ती उभी आहे. त्यामुळे या वेळची लढाई ही देशासाठी आहे. यावेळची लढाई ही लोकशाहीसाठी आणि देशाच्या संविधानासाठी. त्यामुळे एकत्र यावं आणि महाराष्ट्राची परंपरा, कारण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र बघितलं जातं, त्या महाराष्ट्राची गरिमा आणि त्याची प्रतिमा तशीच अबाधित राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा असं माझं सगळ्यांना नम्रतेचं आव्हान आहे. भावना गवळी यांचं 5 टर्म झाले, मात्र त्यांना तिकीट कापली गेली. हेमंत गोडसे असतील या हेमंत पाटील असतील यांना देखील आता तिकीट दिलेलं नाही आहे. मात्र दुसरीकडे रवी राणा यांचा दिलासा मिळाला कोर्टाकडनं. कसं बघ? नाही, मी सांगितलं ना कोर्टाने दिलासा दिला आणि मी सांगते ना की एकनाथ शिंदे आणि अजितदादाची एक अवस्था काय आहे. म्हणजे आज तुम्ही जर बघाल की राजकारण कुठल्या स्तराला चाललेलं आहे. म्हणजे एका पक्षाला तोडून तुम्ही केलं, आता त्यांच्या खूप लोकांना तिकीट नाही मिळाले. तुम्ही कसं आहे सातत्याने यांच्याबद्दल का बोलत नाही? आणि त्यांच्यामध्ये कोणाची हिंमत आहे का समोरून बोलायची? कारण तिथं हुकुमशाही आहे. आमच्याकडे लोकशाही मानत असल्यामुळे आम्ही बोलण्याची आमच्याकडे बोलतात लोक, पण तिकडे ते बोलू शकतात का? त्यामुळे मला एकच या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे की सर्वांना कळते की काय चाललंय. इथं कमळाबाईचं चाललेलं आहे. बाकी पक्ष त्यांचे फॉलो करतात कारण त्यांना बोलू शकत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे जर काय बोललं तर आमच्याकडे आहे CBD आणि IT. म्हणजे दुसऱ्या विरोधकांच्या पार्टीचे अकाउंट फ्रीज करायचे, त्यांच्यावरती CBIच्या बाकीच्या धाडी टाकून त्यांना सांगायचं की 3,500 कोटी भरा, 1,800 कोटी भरा. आणि BJPचं करायचं का अकाउंटिंग? नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेंना काही पर्यायच नाही आहे. हातबल आहेत बिचारे. अजितदादांना पर्याय नाही, हातबल आहेत बिचारे, ते काहीच बोलू शकत नाहीत. शेवटचा प्रश्न, मोदींचा दौरा पुन्हा आता महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त सीट आहेत, मात्र मणिपूरला का जात नाही असा देखील आता राहुल गांधींनी सवाल उचलला होता मुंबईमध्ये येऊन. नाही, मी तर सातत्याने विचारते की ते मणिपूरला का जात नाहीत.
ते अरुणाचल प्रदेशला का बघत नाहीत? आता किती मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे हे काय सांगायची गरज नाही. चीन एका साईडवरून घुसतोय, एका साईडला महिलावरती अत्याचार झाले, त्याच्यानंतर एकदाही गेले नाही देशाचे प्राईम मिनिस्टर. अहो तिथे सोडा हो, दिल्लीला त्या पुरस्कार विजेत्या महिला बोलत होत्या ब्रिजभूषण सिंगांच्या बाबतीमध्ये, त्यांच्यावरती काय कारवाई केली मला सांगा ना मला. त्या आता दिल्लीमध्ये होत्या ना महिला, महाविकास मंत्री पण दिल्लीमध्ये बसतात, देशाचे प्राईम मिनिस्टर दिल्लीमध्ये राहतात, पण दुर्दैवाने तिथे गेले का? ते का नाही गेले? त्यांनी राष्ट्राचं नाव देशभरात नाही जगभरात मोठं करण्याचं नाव केलं. अशा महिलांचा तुम्ही सन्मान करू शकत नाही, अशा महिलांच्या बरोबर तुम्ही उभं राहू शकत नाही. आणि आज तुम्ही बोलता बाकीच्या गोष्टी. खरं तर लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे, 15 लाख कुठे आहे हो? 2 करोड युवांचे रोजगार कुठे आहे हो? गॅस कमी करण्यावर त्याची किंमत काय झाली हो? मणिपूरच्या घटनेबद्दल आणि बीडमधल्या घटनेबद्दल, महाराष्ट्राच्या ॲट्रॉसिटीबद्दल काय झालं हो? हे प्रश्न विचारले पाहिजेत. जे प्रॉमिस घेऊन ते 10 वर्षापासून आलेत, ते काय आज पहिल्यांदा देशाचे प्राईम मिनिस्टर नाही, ते 10 वर्षापासून देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत. ज्या कारवाई त्या करत चाललेत ना, ते फक्त विरोधकांचा आवाज दाबण्याचा करतायत, पण जनतेचा आवाज ते दाबू शकत नाहीत. आणि त्यामुळे ही लढाई जनतेला जिंकावी लागेल. आणि माझं आव्हान आहे सगळ्या महाराष्ट्र जनतेला की आता तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. नक्कीच ही जनतेची लढाई असं देखील आता वर्षाताई गायकवाडांनी सांगितलं. मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बघता कशा प्रकारे निवडणुका पार पडतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा नागनाथ शिंदेचा गणेश सुरा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.